एका जंगलात सगळे पशुपक्षी खूप मिळून मिसळून राहत होते। त्या जंगलामध्ये एक कावळे दादा राहत होता आणि एक चिमणीताई राहत होती। कावळे दादाचं घर होतं शेणाचं आणि चिमणीताईचं घर होतं मेणाचं। एके दिवशी काय झालं, जंगलामध्ये खूप पाऊस पडला आणि कावळे दादाचं घर वाहून गेलं, कारण की ते शेणाचं होतं। पण चिमणीताईचं घर जसंच्या तसं राहिलं, कारण ते मेणाचं होतं। बापरे, कसली थंडी वाजत आहे, कसला पाऊस आहे। चला चिवताईच्याच घरी जातो, चिवताई नक्की मला ठेवून घेईल। चिवताई चिवताई दार उघड, चिवताई चिवताई दार उघड। थांब रे कावळे दादा, माझ्या बाळाला अंघोळी घालू दे। कावळे दादा उडून जातो आणि परत थोड्या वेळाने येतो आणि दरवाजा वाजवतो आणि म्हणतो, चिवताई चिवताई दार उघड, चिवताई चिवताई दार उघड। थांब रे कावळे दादा, मला माझ्या बाळाचा मेकअप जरा करू दे। कावळे दादा उडून जातो आणि परत थोड्या वेळाने येतो आणि दरवाजा वाजवतो आणि म्हणतो, चिवताई चिवताई दार उघड, चिवताई चिवताई दार उघड। थांब रे कावळे दादा जरा, मला माझ्या बाळाला दूध पाजू दे। कावळे दादा उडून जातो आणि परत थोड्या वेळाने येतो आणि दरवाजा वाजवतो आणि म्हणतो, चिवताई चिवताई दार उघड, चिवताई चिवताई दार उघड। थांब रे कावळे दादा जरा, माझं बाळ झोपाय लागले, मी झोपवते माझ्या बाळाला। हो आले रे कावळे दादा, ये घरात। काय झालं सांग बघू। काय नाही ग चिवताई, काय सांगू आता तुला। या पावसामुळं माझं घर वाहून गेलं बघ, आणि थंडीनं खूप कुडकुडत होतं, म्हणूनच तुझ्याकडे आलोय। तू बस, मी माझं बाळ झोपलंय जरा बघून येते। असं म्हणून चिवताई तिथून आपल्या बाळाला बघायला जाते आणि कावळ्या दादाला मस्त भाजलेल्या चण्यांचा वास येतो। कावळे दादा किचन मध्ये जाऊन बघतो तर तिथं मस्त भाजलेले चणे असतात। तो कुडून कुडून चणे खायला चालू करतो। चिवताईला आवाज येतो। चिवताई विचारते, कावळे दादा काय खातोयस रे? अगं काही नाही चिवताई, थंडीने माझे दात वाजतायत। आणि तो परत अजून खायला चालू करतो। परत चिवताईला आवाज येतो कुडूम कुडूमचा। चिवताई विचारते, कावळे दादा काय खातोयस रे? कावळे दादा म्हणतो, काय नाही ग चिवताई, थंडीने माझे दात वाजतायत। मग थोड्या वेळाने चिवताई स्वतः पाहायला येते की नेमकं चाललंय काय कावळे दादाचं। ती पाहते तर कावळे दादा मस्त मजेत चणे खायला लागलाय। तशीच चिवताई जळलेलं लाकूड कावळे दादावरती फेकते। कावळे दादाचे पंख जळतात आणि कावळे दादा पळत सुटतो आणि म्हणतो, आय आय ग, मेलो मेलो, चिवताईचे चणे फुटाने खाल्ले म्हणून माझी खोडच मोडली, मेलो, वाचवा, मेलो मेलो। तुम्हाला जर गोष्ट आवडली असेल तर हस्ती दुनियाला लवकरच सबस्क्राईब करा। लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्स फॉर वॉचिंग।